पुढे बघूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना दणका दिलाय। आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात 2022 ते 23 साठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या तब्बल 500 कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली। मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मागील सरकारचे अनेक निर्णय रद्द केले। आरे कारशेड पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंना शिंदे फडणवीस सरकारचा हा दुसरा धक्का मानला जातोय। याचबद्दल बोलूयात आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाणे आपल्याबरोबर आहेत। या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। सुष्मिता, काय तपशील याबद्दल? आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन आणि पर्यावरण विभागामध्ये अतिशय महत्त्वाच्या काही GRांना मंजुरी मिळालेली होती आणि 2022-23 यासाठी पर्यटन स्थळांवरती पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात याकरता प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत साधारणपणे 281 कोटींची तरतूद करण्यात आली होती। तर पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत 214 कोटींची तरतूद करण्यात आली होती। ही कामे सर्व मंजूर झालेली असताना प्रशासकीय मान्यता सुद्धा यांना प्राप्त झालेली होती, परंतु तरी देखील ही कामे स्थगित करण्यात आलेली आहे। आरे कारशेड नंतर हा दुसरा महत्त्वाचा झटका आपण म्हणतोय हा शिंदे सरकारकडून थेट आदित्य ठाकरे यांना मिळालेला आहे। यापूर्वी अजित पवार यांच्या बारामतीमध्ये नगरविकास विभागाने मंजूर केलेल्या निधीबाबत सुद्धा स्थगिती देण्यात आलेली होती। त्यामुळे आता ज्या पद्धतीने शिंदे सरकारची घोडदौड सुरू आहे ती बघता आधीच्या सरकारचे अर्थात महाविकास आघाडीचे महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा मागे पडू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही। कारण कुठेतरी शिंदे सरकारला आपली भूमिका नव्याने भाजपच्या मनाशी जुळवणी करत मांडणं अतिशय गरजेचं असणार आहे। धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे बघत नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी सोनिया गांधी यांची आज